तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सुनगाव नदीपात्राला आज डम्पिंग ग्राउंडची निर्मिती, स्थानिक नागरिकांची ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रार। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत ही एक मोठी ग्रामपंचायत असताना या ग्रामपंचायतने गावातील कचरा टाकण्याची व्यवस्था अद्याप केलेली नाही, परंतु गावातील केर कचरा नदीपात्रात टाकून नदीपात्रातच डम्पिंग ग्राउंड बनवण्याचे काम ग्रामपंचायतने केले आहे। 7-8 दिवसांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने खाणी नदीमध्ये हा केर कचरा टाकलेला आहे। या नदीने शेतकऱ्यांचे जाणे येण्याचा रस्ता असल्याने येथील राजेश शंकर मिसाळ व इतर शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रार दिली आहे। 8 दिवसात हा कचरा येथून उचलून शासनाने ठरवून दिलेल्या जागेवर टाकावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे। या कचऱ्यामध्ये दवाखान्यातील स्क्रॅप, सुया, इंजेक्शन, प्लास्टिक पन्न्या इत्यादी आहे, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन नदीमार्गातून जनावरे व माणसे यांना याचा त्रास होऊ शकतो, अशी तक्रार 2 जूनला नागरिकांनी दिली। परंतु 5 जून रोजी ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांना विश्वासात न घेता या कचऱ्यावर JCBच्या साहाय्याने माती टाकून हा केर कचरा लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जळगाव जामोद पंचायत समितीकडे करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, सुनगाव। 2 दिवसापूर्वी आम्ही ग्रामपंचायतीला अर्ज केला होता की बा जसं खाणी नदीमध्ये तुम्ही ओला कचरा व सुका कचरा आणून टाकला, त्या कचऱ्यामध्ये ओला आपलं सुया, काचकोरं, इंजेक्शनं, सलाईनच्या नाळ्या अशा भरपूर काही वस्तू आहेत, प्लास्टिकच्या पन्न्या आहेत, त्या आम्हाला रोज या नदीनं जाणं येणं करावं लागते। तर आम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं होतं की बा जसं हा कचरा तुमच्या ठरलेल्या जागेवर तुम्ही नेऊन टाकावा। तर ग्रामपंचायतीने आज आम्हाला न विचारता JCB सांगून हा कचरा नदीमध्ये आणून टाकला।